भुईदा गावातून सकाळी 5:45 वाजता निघालो आणि इथली एक नदी आहे, नाव नाही माहिती आपल्याला, तर ज्या ताटाताटाने चाललोय रस्त्याने असे झेंडे लावले ओळखणीसाठी निशाण. सकाळचे 6:45 वाजले. आपण आता इथून जवळपास 4.5 किलोमीटर आलोय चालून. इथलं दृश्य अतिशय सुंदर. मैयाचा तट शेजारी याच्या पलीकडे थोडं पुढे गेल्यावर दिसलच. तर आपण इथं क्षणभर आराम करू, लगेच प्रस्थान. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुंदर वातावरण आणि खेडेगावातलं एक दृश्य समोर दिसतंय आमच्या डोळ्याच्या. एक शेतकरी राहते इथं, बैलगाडी आहे, बैल चरताय, म्हशी आहे. शेतकरी आणि त्यांची मंडळी दोघंजण कामात व्यस्त आहे. हे इथं त्यांचं घर. त्या बाजूने मैया आहे पाठीमागे. इतकं मस्त सुंदर जीवन जगतं. भोईंदा येथून निघाल्यावर ब्राह्मणगावपर्यंत कच्चा रस्ता आहे आणि पूर्ण रस्त्यावर असे साड्यांचे तुकडे, कुठे झेंडे लावलेले, त्यामुळे रस्ता चुकण्याची अजिबात भीती नाही. नर्मदे हर. भोईंदर येथून 5 किलोमीटर पुढे आल्यावर नंदगावच्या थोड्या अलीकडे हे बाबाजी इथं सेवा देतात, चहा प्रसादी. यांनी इथं आग्रहाने बोलवलं. माई आम्ही सर्व संघ आहे आणि केळी वगैरे आणली त्यांनी. केळीराम आणि चहा प्रसादी बनवत आहे. बाबाजी नर्मदे हर, नर्मदे हर. आपका क्या नाम है बाबाजी? दिलीप भाई आहे. आणि आता चहा प्रसादी तयार होती. नर्मदे हर, नर्मदे हर. सत्यवीर तेजाजी महाराज नगाव यांचे दर्शन. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:15 वाजले. इथून ब्राह्मणगाव आता 1 किलोमीटर आहे. थोड्याच वेळात पोहोचणार आपण. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ब्राह्मणगाव येथे पोचलो. ते मैयाचं दर्शन झालं. आता आजचं हे दर्शन अति सुंदर. आणि बालगोपाल आले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अतिशय सुंदर दृश्य इथे. हे बोटी वगैरे इथल्या. नर्मदे हर, नर्मदे हर. नमः पार्वती पते हर हर महादेव. बोलो शंभु भगवान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मैयाचे अद्भुत दर्शन. अजून बी थोडेसे धुके दिसते पुढे. आणि यात नवीन मासे पाहिले. ते वर येऊन पोत आहे मासे. आणि आता आपण त्यांना खायला टाकतोय. झालं बाबाजी बघा. आता पाण्यामधून आपल्याला कमी दिसतं. हा. आणि खूप मोठे मोठे मासे खाली. खूप मोठा मासा आलाय, हे बघू शकता. नर्मदे हर. माशांना खाणं टाकतंय बाबाजी. नर्मदे हर, नर्मदे हर. खाणं टाकतंय माशांना. डालो. बहुत बड़ी बड़ी मछली है. बड़ी ऊपर नहीं आती लेकिन ना.
ह्याचा काय जाते परिक्रमावासींसाठी निवाऱ्याला इथं शेड बनवले आणि समोरच मैया आहे, त्यामुळे इथं आनंदच आहे, एकदम फार आनंद. अमावस्या कन्या भोजन समिती ब्राह्मणगाव इथे अन्नछत्र चालवले जातं. या मैया आहे राधामाई मुक्ताई आणि सीतारामजी मुक्ताई यांनी ही जागा आश्रमासाठी दान दिलेली आहे. पाठीमागच्या बाजूला इथे भोजन प्रसादी तयार होतीये. हे बाबाजी ते भोजन प्रसादी तयार करताय. बाबाजी नर्मदे यार. आणि समोरच मैया आहे. याच्यासारखं सुख कुठेच नाही. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. मैयेचं रूप नजरेत सामावून घेतलं, व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालोय. त्यात अतिविशाल वृक्ष लागला. परिक्रमावासी एक एक चालले. नर्मदे यार, नर्मदे यार मैया, नर्मदे यार, नर्मदे यार. बोलो नर्मदा मैया की जय. नर्मदे यार, नर्मदे यार. दुपारचे 11 वाजले. आपण पोहोचले रामदेव बाबा मंदिर विश्वनाथ खेडा येथे. सर्व परिक्रमावासी आराम करताय इथं वटवृक्षाखाली. नर्मदे यार, नर्मदे यार. काही बाबाजी इकडे बसले. अन्नक्षेत्र चालत ते बाबा झोका झुलताय मस्त. नर्मदे यार. नर्मदे यार. या आहे विश्वनाथ मंदिर. याच्यावरूनच याचं गावाचं नाव पडलंय विश्वनाथ खेडा. नर्मदे यार. बोला. मी कांता यादव मागच्या वर्षी परिक्रमा केली होती, पण मी गुजरात मधून गाडीने केली होती, कारण माझी तब्येत खराब झाली होती. पण गुजरात पर्यंत इतका आनंद होता, पण जास्त घाईघाईने चालल्यामुळं मला ते शक्य झालं नाही. तब्येत खराब झाली. तर सगळ्यांना सांगते, सावकाश चला, 20 ते 25 किलोमीटरच चला, याच्या जास्त चालू नका आणि व्यवस्थित आनंद घ्या. खूप आनंद आहे ह्या परिक्रमेमध्ये. आता कसं आहे, ऊन वगैरे काही? हो, आता थोडंसं ऊन लागतंय, पण पुढे गेल्यानंतर थंड होईल वातावरण थोडस. पण खूप छान वाटते आणि खूप आनंद आहे मला आता. नर्मदे नर्मदे हार, नर्मदे हार मैया. या गावात पोहोचलो आपण. इथं एक आश्रम आहे. हे बाबाजी, बाबाजी नर्मदे यार. इथं बालभोग यांच्याकडे बालभोग साठी त्यांनी बोलवलं. पोहे आणि हे दिलंय. नर्मदे यार. उन्हाचा जोर फार वाढलाय, त्याच्यामुळे असं थंडगार झाडाखाली विसावले सगळे. आराम करू चला. नर्मदे यार. लखनगाव समोर दिसतंय ते लखनगाव आहे. लखनगावच्या अलीकडचा हा पूल वाहून गेलेला आहे. इथं थोडं सांभाळून जावं लागेल. हे असा पूल आहे. पुलाच्या कडेने जात आहे. समोर आहे लखनगाव. नर्मदे हार, नर्मदे हार. दुपारी 2 वाजले. नर्मदे हार. दुपारी 2 वाजले. आपण पोहोचलोय लखनगाव येथे, कारण उन्हाची तीव्रता वाढली. पोहोचलोय आपण कैलास आश्रम. कैलास आश्रम येथे. नर्मदे हार. कैलास आश्रम लखनगाव.
अशी सोय आहे सगळी इथे आणि परिक्रमावासी आराम करताय. पाठीमागे कपडे धुवायचं काम चालू आहे बाबाजींचं. आता आपण बी कपडे धुवून घेऊ आल्यासारखे लगेच. नर्मदा माता मंदिर, नर्मदे हर. भोलेनाथचे दर्शन. ओम नमः शिवाय, नमः पार्वती पते, हर हर महादेव. आणि बाजूला या मैया आहे. इथं पाण्याची सोय वगैरे केली आहे, पाणी असतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि पुढे मार्गक्रमण सुरूच आहे. दुपारी 3:30 वाजता लखनगाववरून निघालोय. रस्त्यामध्ये असा डांबरी रस्ता लागलाय, आता सिमेंटचा रस्ता आहे. वाहतूक पण बऱ्यापैकी आहे या रस्त्यावर. आता बघू हा रस्ता कुठपर्यंत असंच राहतोय. बडगावपर्यंत आम्हाला सांगितलंय, बघू आता कुठपर्यंत लागतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. मेहगाव डेप श्रीकृष्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स वॉशिंग सेंटर येथे हे बाबाजी यांनी आवाज दिला आम्हाला चहा प्रसादीसाठी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हर. उचावत फाटा, तलवाड़ा डेप, जिल्हा बड़वानी येथे चहासाठी बाबाजींनी. बाबाजी आपका नाम बताइए ना. गौरी शंकर कुमार जी है, ये इनके सहकारी है. इन्होंने हमें चाय प्रसादी के लिए बुलाया था. नर्मदे हर, नर्मदे हर. 4 साल हो गए. तळवाडे शहर लागलं तसं लोकांनी सांगितलं होतं आम्हाला की चहासाठी खूप आग्रह होतो. तर त्याची अनुभूती यायला लागली आहे. हे बाबाजी याच्या आधीच आपण व्हिडिओ बनवला की चहासाठी बोलवलं, घेऊन निघालो. अजून बुट व्यवस्थित गेले नाही पायात, तर यांनी लगेच चहासाठी आग्रह केला. परत सगळ्यांना बसून घेतलं. आता काय सांगा, नर्मदे यार. त्यांना म्हटलं आम्ही चहा घेतला, तर ते म्हणते आता कॉफी आमचे. आता काय सांगा. ये बाबाजी नाम बताओ आपका. आशीष कुमार जी है. इन्होंने हमें कॉफी के लिए बहुत ही प्यार से बुलाया. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर. तळवाडे येथे पोचलोय. 5:30 वाजले आणि हे बाबाजींनी अन्नछत्र चालवता यांनी आपलं स्वागत केलं. नर्मदे हर. या कन्या नर्मदे हर. इथे नर्मदा सेवा समिती भावसार धर्मशाला बडवानी येथील आश्रम आहे हा. नर्मदे हर. अशी व्यवस्था केलेली इथे. आणि हे लहान लहान बालगोपाल हे पण इथं आश्रमात मदत करतात. इकडे पण गाद्या लावलेले आहे महिलांसाठी. एक रूम पण आहे. आमच्या बरोबरच्या आलेल्या मैया आहे, त्यांची पण व्यवस्थित सोय झाली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम.